संपूर्ण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत. अध्याय पहिला. चरितामृताचे लेखक शंकर भट्ट आणि व्याघ्रेश्वर शर्मा यांचा वृत्तांत. श्री महागणाधिपती श्री महासरस्वती, माझी गुरुपरंपरा श्रीकृष्ण भगवान व सर्व देवदेवता यांना नमस्कार करून अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभू यांचे आधुनिक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कीर्तीचे वर्णन करण्याचा मी संकल्प करीत आहे. श्री दत्तात्रेय अतिप्राचीन तथापि नित्यनूतन आहेत. या कलियुगात त्यांनी आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्याच्या पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्र व लीलांचे वर्णन करणे थोर पंडितांना विद्वानांना सुद्धा अशक्य आहे. जवळ कोणतीही विद्वत्ता नसताना मी अल्पज्ञानाने त्यांच्या चरित्राचे वर्णन करण्याचे धाडस करीत आहे. मी सर्वांना नम्रपणे निवेदन करतो की हे सर्व त्यांची इच्छा, त्यांची आज्ञा आणि त्यांच्या दिव्य आशीर्वादामुळे आहे. माझे नाव शंकर भट्ट असून कर्नाटक देशाचा आहे. मी स्मार्त पंथाचा असून भारद्वाज गोत्राचा आहे. भगवान विष्णू व भगवान शिव यांची पूजा करतो. मी भगवान कृष्णांच्या दर्शनासाठी उडुपी या तीर्थक्षेत्री गेलो. तेथे बालकृष्णाने मोर मुकुटधारी रूपात मला दर्शन दिले आणि कन्याकुमारीस जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. मी कन्याकुमारीला श्री कन्यका परमेश्वरीच्या दर्शनासाठी गेलो. मी तिथे 3 सागरांच्या संगमावर स्नान केले. एका मंगळवारी मी श्री देवी आईच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश केला. पुजारी अतिशय प्रामाणिकपणे पूजा करत होता. त्याने माझ्या हातातील लाल फुले घेतली आणि तिची पूजा करू लागला. त्यावेळी मातेने माझ्याकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाली, शंकरा, तुझ्या हृदयातील पवित्र भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. तू कुर्वापुरमला जा व श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घे आणि आपल्या जीवनाचे सार्थक कर. श्रीपाद श्रीवल्लभांच्या केवळ दर्शनानेही तुला आपले मन, आत्मा व सर्व जाणीवांमध्ये अवर्णनीय अनुभूती येईल. मातेचा आशीर्वाद घेऊन मी त्या तीर्थक्षेत्रातून निघालो. मार्गावरून मरुत्वलय या जवळच्या गावाला पोहोचलो. मला असे समजले की हनुमान हिमालयातून संजीवनी पर्वत आणीत असताना त्याचा एक लहानसा खंड खाली पडला आणि त्याला मरुत्वमलय हनुमान टेकडी म्हणू लागले. मरुत्वमलय गावातील टेकडी दिसायला सुंदर आहे. तिच्यात काही गुहा आहेत. मला असे समजले की त्या पर्वतीय क्षेत्रात गुप्तपणे तपश्चर्या करणारे सिद्ध पुरुष आहेत. त्या गुहांमध्ये काही सिद्ध पुरुष सुदैवाने दिसतात आणि मला ते दिसतात की काय हे मी बघत होतो. एका गुहेच्या दाराशी एक मोठा वाघ दिसला. माझ्या सर्व अंगात कापरे भरले व मी धापा टाकायला लागलो. घाबरून मी एकदम मोठ्याने ओरडलो, श्रीपाद श्रीवल्लभम दत्तप्रभू. तो वाघ पाळीव प्राण्याप्रमाणे शांत आणि निश्चल झाला. एक वृद्ध साधू गुहेतून बाहेर आले. एकदम मरुत्वमलय परिसर श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने निनादून गेला. नंतर ते वृद्ध तपस्वी म्हणाले, बेटा, तू धन्य आहेस. निर्विकल्प समाधीत राहणारे सिद्ध महायोगी, ज्ञानीजन, परमहंस यांनाच फक्त माहीत आहे की या कलियुगात दत्तप्रभू हे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले आहेत. तू भाग्यवान असल्यानेच येथे येऊ शकलास. ही तपोभूमी आहे, ही सिद्धभूमी आहे. तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. तुला नक्की श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर. व्याघ्र रूपातील त्या ज्ञानी व्यक्तीला मी नमस्कार केला. त्वरित त्या वाघाने ओम आवाजाची गर्जना केली. संपूर्ण मरुत्वमलय त्याच्या प्रतिध्वनीने निनादित झाले. त्याचे मधुर आवाजात श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये आळविले. मी ते विलक्षण दृश्य पाहत होतो. त्या वाघाच्या रूपातील सर्व परमाणूंचे विघटन झाले आणि दिव्य प्रकाशमान शरीर असलेला मनुष्य प्रकट झाला.
त्या वृद्ध साधूला नमस्कार करून तो दिव्य मनुष्य प्रकाशमान शरीरासह आकाशमार्गाने निघून गेला. माझ्या समोरील त्या वृद्ध तपस्व्याने स्मित केले. त्याने मला गुहेत आमंत्रित केले. मी शांतपणे गुहेत प्रवेश केला. त्या वृद्ध साधूच्या नेत्रातून कृपावर्षाव होत होता. त्यांनी केवळ संकल्पानेच अग्नी निर्माण केला. त्यांनी हवनाच्या वस्तू, काही मिठाई, फळे अग्नीला अर्पण करण्यासाठी निर्माण केली. वेदमंत्र म्हणून त्यांनी ते सर्व पदार्थ अग्नीत अर्पण केले. ते वृद्ध तपस्वी म्हणाले, या जगात यज्ञ आणि यागासारखी सुकर्मे लुप्त होत आहेत. मानवाला वायू, जल, आकाश, अग्नी, भूमी या पंचतत्वांपासून लाभ होतात. तो या भूतांचा स्रोत असलेल्या देवाला विसरत चालला आहे. देवांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ केले पाहिजे. त्यामुळे देव संतुष्ट होतात आणि त्यांच्या कृपेने निसर्ग मानवाला अनुकूल होतो. निसर्गाच्या एखाद्या शक्तीचा कोप झाल्यास मानव प्रतिकार करू शकत नाही. या निसर्ग शक्तींना शांत न केल्यास संकटे येतात. जर मनुष्य सन्मार्गापासून दूर गेला तर निसर्ग शक्तींकडून संकटे येतात. हा यज्ञ मी जगत कल्याणासाठी केला. यजन म्हणजे जीवात्मा व परमात्मा यांचे मिलन. तू सुदैवाने हा यज्ञ पाहू शकलास. या यज्ञाचे फळ म्हणून प्रभू दत्ताचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दर्शन होईल. हा अलभ्य लाभ आहे. पूर्वीच्या काळी जन्मातील संचित पुण्य एकदम फळ देण्यास सुरुवात करते तेव्हा असे लाभ होतात. मी त्या महात्म्यास नमस्कार केला आणि म्हणालो, अहो सिद्ध शिरोमणी, मी पंडित किंवा योगी नाही, साधक देखील नाही. मी अल्पज्ञ आहे. माझ्यावर पूर्ण कृपा करा आणि माझे काही संशय दूर करा. वृद्ध साधूंनी ते मान्य केले. मग मी प्रार्थना केली, अहो सिद्धोत्तमा, मी जेव्हा कन्यका परमेश्वरी मातेचे दर्शन घेतले तेव्हा तिने मला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनास कुर्वापुराला जायला सांगितले. तेथे मला आपले व व्याघ्र स्वरूपातील महात्म्याचे दर्शन झाले. व्याघ्र रूपातील हे महात्मा कोण आहेत? श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? कृपया माझ्या शंकांची उत्तरे देऊन माझ्यावर कृपा करावी. त्या वृद्ध साधूंनी पुढील प्रमाणे सांगण्यास सुरुवात केली. बेटा, आंध्र प्रदेशाच्या गोदावरी विभागात आत्रेयपूर नावाचे गाव आहे. ते अत्री ऋषींची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्या गावात कश्यप गोत्राच्या धार्मिक कुटुंबात एक ब्राह्मण जन्मला. आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर शर्मा ठेवले. त्याचे वडील महान पंडित असले तरी मुलगा मंदबुद्धी निघाला. बराच काळ शिक्षण मिळून देखील तो संध्या वंदनही करू शकत नव्हता. तो फक्त व्याघ्रेश्वर शर्मा अहम भो अविभाद्यते एवढेच म्हणत असे. सोबत्यांच्या चेष्टेमुळे तो विचलित व्हायचा. त्याचे आईवडील त्याला चांगले वागवित नव्हते. त्याने असे ऐकले की हिमालयात महान तपस्वी असून त्यांच्या कृपेने आत्मज्ञान मिळू शकेल. त्याला शुभ कार्यासाठी बोलवीत नसत. त्याला फक्त तीळदानासाठीच बोलवले जात असत आणि पितरांच्या श्राद्धात कोणी ब्राह्मण न मिळाल्यास त्याला बोलवीत असत. ही कर्मे हीन दर्जाची समजली जातात. म्हणून त्याच्यात न्यूनगंडाची भावना वाढू लागली. एका पहाटे ब्रह्ममुहूर्तात त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्याला दिव्य प्रकाशयुक्त बालक दिसले. ते बालक आकाशातून खाली भूमीवर येत होते. त्याचे श्रीचरण भूमीवर टेकल्यावर भूमंडल दिव्य प्रकाशाने भरून गेले. ते दिव्य बालक हळू पावले टाकीत व्याघ्रेश्वर शर्माकडे आले व म्हणाले, मी तुझ्या सोबत असताना का घाबरतोस? या गावचे व माझे ऋणानुबंध आहेत. ऋणानुबंधाशिवाय कुत्रा देखील आपल्याजवळ येत नाही. तू हिमालयातील बद्रिकारण्यात जा, ते तुला शुभ होईल. असे बोलून ते दिव्य बालक अंतर्धान पावले. व्याघ्रेश्वर शर्मा बद्रिकारण्यात पोहोचला. रस्त्याने त्याला विनासायास अन्न मिळत होते. तथापि प्रवास सुरू केल्यापासून एक कुत्रा त्याच्या मागून येत होता. तो कुत्र्यासह बद्रिकारण्यात फिरत होता. त्याच्या भटकंतीत त्याने उर्वशी कुंडात स्नान केले. त्याच्याबरोबर
त्या कुत्र्याने देखील तीर्थस्नान केले. त्यावेळी एक महात्मा आपल्या शिष्यांसह उर्वशी कुंडात तीर्थस्नानासाठी आले. त्या महात्म्याच्या चरणावर व्याघ्रेश्वराने दंडवत घातले आणि शिष्य म्हणून स्वीकारण्याची प्रार्थना केली. त्या महात्म्याने कृपाळूपणे मान्य केले. त्या महात्म्याने व्याघ्रेश्वराचा शिष्य म्हणून स्वीकार करताच तो कुत्रा अदृश्य झाला. ते महात्मा म्हणाले, व्याघ्रेश्वरा, तुझ्या बरोबर आलेला कुत्रा हा तुझ्या पूर्वजन्मामधील संचित पुण्याचे द्योतक आहे. काळाने दिग्दर्शित केल्यानुसार तू येथे येऊ शकलास व उर्वशी कुंडात स्नान करू शकलास. तू नर आणि नारायण यांच्या तपोभूमीकडे आकर्षिला गेलास. हे सर्व श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा आहे. व्याघ्रेश्वर शर्माने नमस्कार करून विचारले, गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांची माझ्यावर कृपा कशी? त्यावर महात्मा म्हणाले, बेटा, श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात प्रभू दत्त आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पीठिकापुरममध्ये सावित्कृठाक चनयम नावाचा महायज्ञ केला. त्यांनी त्यास शिवपार्वतींना आमंत्रण केले. पैंग ब्राह्मण धर्मात असे म्हटले होते की शिवपार्वती यांनी यज्ञात वरदान दिल्यानुसार भारद्वाज गोत्रात अनेक महात्मे, सिद्ध आणि योगी अवतार घेतील. पैंगे ब्राह्मण ग्रंथ आणि सांद्र सिंधू वेदकम हे ग्रंथ भारत देशाच्या इतर भागात दिसत नसले तरी कल्की अवताराच्या शंभल या गावात ते सुरक्षित ठेवले आहेत. कलियुगाच्या शेवटी व सतयुगाच्या प्रारंभी प्रभू दत्ताचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ हे पीठिकापुरममध्ये शरीर धारण करून येतील. अनेक पूर्वजन्मातील पापे जेव्हा नष्ट होतात तेव्हा पुण्यकर्मे फळे देण्यास प्रारंभ करतात. तेव्हाच दत्तभक्ती वाढू लागते. जेव्हा दत्तभक्ती पूर्णत्वास जाते तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन, स्पर्श व बोलणे यांचे सौभाग्य कोणत्याही वयात व कोणत्याही वेळी देतात. तुझ्या पूर्वी जन्मातील पुण्यकर्मे बळकट असल्याने श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर कृपा झाली आहे. मी आता माझे गुरुदेव महाअवतार बाबाजी यांच्या दर्शनास जात आहे. मी 1 वर्षाने परत येईन. तुम्ही सर्वांनी आपापल्या गुहेत जाऊन क्रियायोगाची साधना करावी आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना देऊन ते संजीवनी डोंगराच्या परिसरात द्रोणागिरीस गेले. व्याघ्रेश्वर शर्मा आपल्यासाठी नेमून दिलेल्या गुहेत बसला. गुरुदेवांनी शिकवलेली क्रियायोग साधना किंवा आत्मज्ञानाबाबत बोललेले शब्द त्याला समजले नाहीत. त्याने असा विचार केला की गुरुदेव मला प्रेमाने अरे वाघा अशी हाक मारत असत. 6 अध्यायी व्याघ्रचर्मावर बसून ध्यान करीत आहेत. जर व्याघ्रचर्म इतके पवित्र आहे व योगासाठी अत्यंत लाभदायक आहे तर मग वाघ स्वतः अतिमहान असला पाहिजे. शिवाय आणखी गुरुजींनी आम्हाला आत्मज्ञानासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. आत्म म्हणजे स्वतः. मला इतरांशी काय घेणे आहे? माझे नाव व्याघ्रेश्वर आहे म्हणून माझे आत्म वाघच असले पाहिजे. मी वाघावरच ध्यान केले पाहिजे. माझा आत्मा तोच आहे. मला जर वाघाचे रूप मिळाले तर तेच आत्मज्ञान मिळवणे होईल. 1 वर्ष लवकर निघून गेले. गुरुदेव तेथे प्रत्येक गुहेजवळ आले. त्यांनी शिष्यांची प्रगती पाहू लागले. व्याघ्रेश्वराच्या गुहेत मनुष्य नव्हता. त्याऐवजी तेथे एक वाघ पाहिला. गुरुदेवांनी आपल्या योगदृष्टीने त्या बाबतीचे निरीक्षण केले. त्यांना असे कळू लागले की व्याघ्रेश्वराने वाघाच्या रूपात तीव्रतेने ध्यान केले आहे आणि त्याचे रूपांतर वाघात झाले आहे. शिष्याचे निर्दोष हृदय आणि आत्म्याची शुद्धता यावर गुरुजी संतुष्ट झाले. त्यांनी त्याच्यावर कृपा केली आणि ओम कसा उच्चारावा हे शिकवले. त्यांनी त्यास श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा मंत्र दिला आणि त्यास तो पुन्हा पुन्हा म्हणण्यास सांगितले. व्याघ्रेश्वर वाघ रूपात कुर्वापुरमला पोहोचला. कुर्वापुरमला पोहोचण्यासाठी त्याला कृष्णा नदीचे पाणी ओलांडवायचे होते. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ कुर्वापुरममध्ये आपल्या भक्त मेळाव्यात होते. ते अचानक म्हणाले, माझा परमभक्त मला बोलवीत आहे. मी लवकरच परत येतो.
असे म्हणून ते आपल्या प्रकाशमान शरीराने पाण्यावरून चालत होते. पाण्यावरून चालताना त्याच्या पायाचा स्पर्श पाण्याला होताच त्याच्या खाली कमळ यावयाचे. ते नदीच्या पहिल्या तीरावर पोहोचले आणि व्याघ्रेश्वरास पाहिले. तो अखंड श्रीपादराजम शरणम प्रपद्येचा जपोच्चार करीत होता. व्याघ्रेश्वराचे श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांचा नमस्कार केला. श्रीवल्लभ त्या वाघावर बसले आणि पाण्यावरून कुर्वापुरमला पोहोचले. प्रत्येकजण आश्चर्याने पाहत होता. दत्तपुराणानुसार श्री दत्तात्रेय स्वतः धर्मशास्ता म्हणून अवतरले. ते हरी आणि हर यांचे पुत्र होते. नंतर धर्मशास्ता अय्यप्पा स्वामी म्हणून अवतरले. त्यावेळी देवेंद्राने वाघाचे रूप घेतले आणि अय्यप्पा स्वामी त्या वाघावर बसून राजधानीत आले. म्हणून काहींना वाटले की श्रीपाद वल्लभ हे धर्मशास्त्रच आहेत. जगदंबा मातेचे वाहन सिंह तसेच वाघही होते. त्यामुळे काहींना वाटले की श्रीपाद श्रीवल्लभ आणि जगतमाता हे भिन्न नाहीत. जेव्हा श्रीवल्लभ कुर्वापुरमला पोहोचले आणि वाघावरून खाली उतरले तेव्हा वाघ मृत्यू पावला. त्या वाघातून दिव्य प्रकाशाने युक्त एक श्रेष्ठ पुरुष बाहेर पडला. त्याने श्रीपादांना त्याच्या पूर्वीच्या व्याघ्र योनीचे व्याघ्रचर्म हे आसन म्हणून वापरण्याची विनंती केली. त्यास श्रीचरणांनी संमती दिली. श्रीवल्लभ प्रेमाने ओथंबून गेले. म्हणाले, बेटा व्याघ्रेश्वरा, पूर्वीच्या एका जन्मात तू एक अतिबलवान मल्ल होतास. त्या जन्मात तू सर्व प्रकारचे क्रूर कृत्यात सहभागी असायचा. त्या कृत्यात वाघांशी लढणे, त्यांना जखमी करणे, त्यांना पकडणे, त्यांना भुकेले ठेवणे आणि लोकांच्या करमणुकीसाठी खेळ दाखवणे याचा समावेश होता. पूर्वीच्या पापकर्मामुळे तुला अनेक जन्मांमध्ये पशूचे जन्म घ्यावे लागले असते. तथापि माझ्या कृपेने ते सर्व संचित या व्याघाच्या जन्मात रद्द केले आहे. तू दीर्घकाळपर्यंत व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुरूप कोणत्याही वेळी ते रूप घेता येईल. हा वर मी तुला देत आहे. हिमालयात शेकडो वर्षांपासून तप करीत असलेल्या अनेक सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वाद मिळतील. योग मार्गावर तू उच्च स्तरावर पोहोचशील असा आशीर्वाद श्रीपादांनी व्याघ्रेश्वरास दिला. महात्मा पुढे म्हणतात की पूर्वी शंकर भट्ट यांनी जो वाघ पाहिला होता तो हाच व्याघ्रेश्वर शर्मा होता. तो हिमालयात राहतो. महायोग्यांना जनसंपर्क आवडत नाही. जनसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून व्याघ्रेश्वर त्यांचे वाघ रूपात रक्षण करतो. महायोगांची परस्परात संदेश पाठवण्यासाठी यंत्रणा आहे. त्या कारणासाठी त्यांना तपस्थळ सोडण्याची किंवा संदेशवाहक नेमण्याची आवश्यकता नसते. तथापि त्यांनी लीला म्हणून त्यांचे वृत्त देवाणघेवाणीसाठी व्याघ्रेश्वरास नेमले आहे. ही सर्व भगवान श्रीदत्त यांची लीला होय. बेटा शंकर भट्टा, सृष्टीच्या पूर्वी शिव पार्वती हे आदी दाम्पत्य होते. जेव्हा पत्नी गरोदर होते तेव्हा तिला काही डोहाळे होतात. तिचे डोहाळे पुरवणे हे पतीचे कर्तव्य असते. शर्वाणी गरोदर झाली तेव्हा परमेश्वराने तिला काही इच्छा आहे का असे विचारले. तेव्हा शर्वाणी म्हणाली, स्वामी, स्त्रीचे शरीर मिळून मी सर्व सुख उपभोगले अनुभवले. मला पुरुष शरीर मिळाल्यास कसे अनुभव मिळतील हे मला ठाऊक नाही. म्हणून माझ्यावर कृपा करा. शंकर म्हणाले, तथास्तु. त्वरित शर्वाणीने पुरुषाचे रूप घेतले. ते महाविष्णूचे रूप होते. तिच्यातील बालकाला बाहेर येण्यास कोणताही मार्ग नव्हता. नंतर महाविष्णूंच्या बेंबीतून एक कमळ उगवले. त्या कमळातून ब्रह्मदेव जन्माला आले आणि उत्पत्तीचे कार्य करू लागले. महाविष्णूंनी त्यांच्या शरीरातून निर्माण केलेले सृष्टी हे श्रावणीचे रूप आहे. देवांची रहस्ये, त्यांच्या लीला
अनाकलीन आहेत. अशा प्रकारे महाविष्णू आणि पार्वती देवी भाऊ बहिणी झाले. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला पार्वती देवीने श्री महाविष्णूंना राखी बांधली आणि म्हणाली, बंधू, भोले शंकर औचित्य व सुसाध्यता या बाबतीत विचार न करता प्रत्येकाला वर देतात. अशा प्रत्येक वेळी तुम्ही विष्णू मायेने देवतांना मारण्यासाठी अवतार घेता आणि माझ्या मांगल्याचे रक्षण करता. बंधू, भाऊ व बहीण यांच्यामधील प्रेमाचे प्रतीक म्हणून ही राखी बांधण्याची प्रथा शाश्वत राहू द्यावी. महाविष्णू म्हणाले, तथास्तु. या प्रतिज्ञेनुसारच भस्मासुराकडून त्रास दिल्यावर श्री विष्णूंनी मोहिनी रूप घेतले आणि त्याचा नाश केला. विष्णुमाया अनाकलीन आहे. ती अशी असेल की तशी असेल याचा अंदाज करणे अवघड आहे. मोहिनी आणि शंकर यांच्यापासून धर्मशास्ता जन्माला आला. धर्मशास्ता जन्मल्यानंतर मोहिनी अदृश्य झाली. त्यांनीच कलियुगात अय्यप्पा स्वामी अवतार घेतला. यात एक दिव्य रहस्य आहे. धर्मशास्ता हे दुसरे कोणी नसून श्री महाविष्णूच आहेत. त्या रूपात ब्रह्मा आणि रुद्र देखील विलीन झाले आणि म्हणून आपण म्हणू शकतो की 3 विलीन रूपे म्हणजे दत्तात्रेय आहेत. जेव्हा परमेश्वरीने पांड्या राजाची कन्या म्हणून मीनाक्षी नावाने अवतार घेतला तेव्हा परमेश्वर स्वतः सुंदरेश्वर म्हणून अवतरले. श्री महाविष्णूंनी मीनाक्षी व सुंदरेश्वर यांचा विवाह लावला. पण जेव्हा परमेश्वरीने स्वतः कन्यका परमेश्वरी म्हणून अवतार घेतला तेव्हा त्यांचा विवाह झाला नाही. तथापि श्रीपाद श्रीवल्लभ अवतार स्थळ व कालातीत होता. कलियुगात श्रीवल्लभ स्वतः पीठिकापुरममध्ये अवतरले. पण श्रीवल्लभांचे तेच रूप दृष्टी उत्पत्तीपासून दिव्य प्रकाशमान विश्वांमध्ये होते. इसवी सन 1320 मध्ये श्रीपाद पीठिकापुरममध्ये अवतरल्यापासून इसवी सन 1350 मध्ये कुर्वापुरात अदृश्य होईपर्यंतच्या 30 वर्षांच्या त्यांच्या लीला सप्तर्षींना देखील आकलन होऊ शकत नाही. मग आपण कसे समजू शकू? मी प्रश्न केला. स्वामी, आता इसवी सन 1336 चालू आहे. याचा अर्थ असा की श्रीपाद श्रीवल्लभ भूतलावर पुढील केवळ 14 वर्षे राहणार. ते आपल्या अवतारात इतक्या लवकर संपवतील? सद्गुरुदेव म्हणाले, बेटा, जर श्रीवल्लभ जन्माला आले तर अंतर्धान होणार. त्यांच्या लीलेस आदी किंवा अंत नाही. त्यांच्यावर काळ आणि स्थळ यांचा परिणाम होत नाही. श्री कन्यका पुराण. अग्रसेन अग्रवाल समाजाचे पूर्वज हा श्रीकृष्ण यांच्या समकालीन राजा आर्यवर्तात उत्तर भारत राज्यात राज्य करत होता. तो वैश्य होता. त्याचे काही वंशज दक्षिणेकडे व्यवसाय करीत असत. काही जण आंध्र प्रदेशातील प्रांतात बृहतशिला नगरम, पेंडुगोंडा जिल्हा पश्चिम गोदावरी येथे राजाच्या नातेवाईकांबरोबर आपल्या परिवारासह राहत होते. अग्रसेन महाराजांचा कुसुमश्रेष्ठी नावाचा एक नातेवाईक बृहतशिला नगरमला आपली राजधानी करून धर्मानुसार त्या विभागाचे राज्य करत होता. कुसुमश्रेष्ठी दाम्पत्य सदाचरणाने राहणे सज्जन लोक होते. ते यज्ञ व यागासाठी अनेक सत्कर्मे करीत असत. भास्कराचार्य हे कुसुमश्रेष्ठींचे राजगुरू व अगदी चिंतक होते. त्यांच्या घरी जगन्मातेने श्री कन्यका परमेश्वरी म्हणून अवतार घेतला. श्रीपादांनी आपला एक अंश घेतला आणि त्यास त्यांच्या घरात जन्म घ्यावयास सांगितला. त्याला विरूपाक्ष नाव दिले. रावणाने आत्मलिंग प्राप्तीसाठी कैलासवासी शिवांना प्रसन्न केले. त्याने नंतर क्षुद्रवराची पार्वतीची मागणी केली. जगतमाता त्याच्याबरोबर भद्रकाली रूपात गेली. गोकर्ण क्षेत्रात आत्मलिंग भूमीवर पडले आणि स्थापित झाले. माझ्या लाडक्या, गोकर्ण क्षेत्राचे वैभव महान आहे.
वैश्यजात गोकर्ण आणि गोकर्ण क्षेत्र यांच्यात दैवी गुप्त नाते आहे. रावण जरी मारला गेला तरी त्याचा एक अंश कलियुगातील एक राजा विष्णुवर्धन म्हणून जन्माला आला. तो कामांध होता. अंबेने आपले भद्रकाली रूप कलियुगात अन्य प्रकारे प्रकट केले. तिच्यासह राजघराण्यातील काही नातेवाईकांनी अग्नीत उड्या घेतल्या आणि आर्यवत भूमीच्या परंपरेनुसार आत्मसन्मान दर्शवला. श्रीकन्यका परमेश्वरी आपले स्वामी नगरेश्वरांकडे पोहोचली. अंबा जन्माला येण्यापूर्वी कुसुमश्रेष्ठी दाम्पत्याने बरेच यज्ञ केले. कुसुमश्रेष्ठी आपल्या नातेवाईकांपर्यंत फक्त एका कुटुंबाकडून दूध व सोने घेत असत. त्यांना घरगुती नाव पैंड्य होते. तू जेव्हा पिठिकापुरमला जाशील तेव्हा त्या कुटुंबाच्या एका महात्मा वंशजाला भेटशील. तू आता कुर्वापुरमला जा आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घे. त्यांनी मरुत्मवलयचे महात्म्य आशीर्वाद दिले आणि दिव्य शरीरासह अदृश्य झाले. अध्याय 1 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.